पडपाय आता नवस पूर्ण झाला म्हणा झाला पूर्ण माझं हॅपी बर्थडे जय बाप्पा जय बाप्पा छान आहे आई ग झाली ती लाजली हॅपी बर्थडे पिल्लो नमस्कार, सुप्रियाज व्लॉग्स डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण आर्याचा बर्थडे होता 16 डिसेंबरला आणि त्या टायमाला आपण तुळजापुरात होतो आणि ओमचा पण आपल्याला नवस पूर्ण करायचा होता. त्यानिमित्ताने मग आम्ही दोन्ही पण विषय इथंच नवस पण इथंच पूर्ण करायचा आणि तिचा बर्थडे पण आम्ही असा साजरा केला आहे. तर तुम्ही पुढे बघा, व्यवस्थित बघा. आणि कसं आहे देवाच्या कृपेने तर आई भवानीच्या कृपेने आपल्याला तिथंच साजरा करायचा मौका भेटला. आणि तुम्ही बघा आता मी कसं नवस पूर्ण करते, कारण बघा आपण काही इतकं हायफाय म्हणजे नाही, आपण थोड्यातच आपल्या जेवढे ऐकत आहे त्या हिशोबाने. पण ओमचा पण नवस होता की त्याला अनाथ आश्रममध्ये जेवण द्यायचं होतं. पण आम्ही अनाथ आश्रमसाठी एकदम पूर्ण कोशिश केली. अक्कलकोटला आम्ही खास त्यासाठीच गेलो होतो, कारण आम्हाला अक्कलकोटचं अनाथ आश्रमाचं बोलणं झालं होतं. पण त्या लोकांनी मला परत काही कॉन्टॅक्ट केलाच नाही. त्याच्यामुळे त्या अनाथ आश्रमचं मग कारण काही दिवसांनी नवस हा लवकर पूर्ण झाला पाहिजे असं म्हणजे मोठे पण म्हणतात आणि देवाचं कार्य असतं ते. त्याच्यामुळं मग म्हटलं आता देवाला म्हटलं माफ कर देवा, अनाथ आश्रमवाले काही रिस्पॉन्सच देत नव्हते काही ना. त्यामुळे मग मी आपल्या तुळजापुरात जाऊन पुरणपोळीचं जे वगैरे असतात ना त्याचं ऑर्डर दिली आणि ते ओमच्या दिवसाची. तर ते पुरणपोळीचं आपण पॅकिंग तयार केलं. आणि आता बघा मी काही घरी नव्हते, मी आपलं घर नाही येते, त्याच्यामुळं मी आपल्या हिशोबाने नाही केलं, त्या लोकांच्याच हिशोबाने पॅकिंग वगैरे करू. आणि जर का तुमची साथ असले, तुमचे आशीर्वाद असले तर आपण त्याच्यापेक्षा परत चांगल्या गोष्टी करून आणि आपण वाटण्याचा प्रयत्न करू. जर देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने जर आपल्याला भेटतं तर वाटण्यात काहीच हरकत नाही. एखाद्या गरीबाचं पोट भरलं तर आपल्यालाच बरं आहे. देवाच्या नजरेत तरी कम से कम चांगल्या गोष्टी राहतील. ठीक आहे. आणि मग आता सगळ्यात पहिलं ओमचा नवस पूर्ण केला. तुम्ही बघा ते नवस कसं पूर्ण केलं आहे मी. आणि आर्याचा बर्थडे होता त्या दिवशी. मग बर्थडेला तर आम्ही बाहेर होतो, घरी नव्हतो. तर केक कापायचा मग त्याचा खूप असा पसारा झाला असता आणि केकमध्ये पैसे वेस्ट करण्यापेक्षा आम्ही बिस्किटचे पाकिट घेतले. बघ जेवढं आपल्या ऐकत आहे तेवढंच करू शकतो आपण. उगाचच जास्त दाखवायचं आणि ते आपल्याच्याने होणार पण नाही. त्याच्यामुळं मग आम्ही पार्लेजी बिस्किटचे पाकिट घेतले आणि आर्याचा बड्डे आम्ही तसंच दिला, ते साजरा केला. ओमचा तर नवस पूर्ण झाला. हो तुम्ही बघा आता हे सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. आवाज घेतला कारण कसं माहिती आहे का, आणि आम्ही जास्त व्हिडिओ काढलं कारण कसं बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे ओमचा नवस पूर्ण झाला आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आणि रात्रीचा परिसर कसा दिसतो ना ते पण तुम्हाला पहिल्याच वेळेस बघितलं ना, छान माहिती आहे ना. नवस पूर्ण झाला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा मी योग्य केलं की नाही. कारण कसं आहे आपल्याला गोष्टी एवढं समजत नाही, घरात मोठं कोणी नव्हतं. ठीक आहे. त्याच्यामुळं काय असेल ना तर तुम्ही मला नक्की सांगा. थँक्यू.
नाही सगळ्यांना वाटायला चाललंय हमारे बाजूला पप्पा कशी उभा राहिले ओम पप्पा तू कशाला मध्ये इकडे हॅपी बर्थडे आम्हाला देतोय की बाय मामाला मामाला दे म्हणे चहा बरोबर मामाला दे तिकडं मामाला दे मामा बर्थडे माझा ओ भाऊ तिकडं चल तिकडं दे तिकडं दे चल ना यांना दे दुकानवाल्यांना दे किती द्याला ओम तू थांब जरा बिस्किट घे तू मध्ये मध्ये नाचू नको आता ते मामले दे इथं दे बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू लास्टच्या तिकडे यांना द्यालो दे त्यांना दे चला जय बाप्पा जय बाप्पा छान आहे आई ग खुश झाली ती लाजली हॅपी बर्थडे पिल्लो गिफ्ट पुढच्या आयुष्य मंदिर